की राज्यपालांचं अभिभाषण मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो, पण त्याची प्रत आज मी वाचली. त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक पुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती समिती नेमलेली आहे. आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत? पर्यावरण तज्ज्ञ असणार आहेत का? हे पर्यावरण तज्ज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत? आणि या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का? कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे कारशेडसाठी झाडांची कत्तल केली गेली ह्याच्यामध्ये कुठे पर्यावरण यांना दिसलं नाही, तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार, डोंगरीची कारशेड. तर त्या कत्तली मागे किंवा कत्तल ही पर्यावरणाची तज्ज्ञांची समिती होऊ देणार आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल, महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही. तर या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही. आणि आता मी सभागृहात होतो, सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालची एक घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला, रिव्हॉल्वर लावून त्याला लुटलं आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशनने घेतली नव्हती. मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे? आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेलं नाहीये. ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे? काय आहे? का नुसतं एक गंमत म्हणून अधिवेशन घेतलं जाते? असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर खाते वाटप व्हायला पाहिजे होता. कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही. मग हे अधिवेशन घेतलं कशाला हाच एक मोठा प्रश्न आहे. तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत. मला जे काय वाटलं ते मी बोललो. आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. सभागृहात मी आता जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडलेले आहेत आणि जनतेच्या सभागृहात मी प्रश्न मांडलेले आहेत. मी सांगितलं की माझ्या पक्षाचे सगळे माझे सहकारी हे तिथे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अगदी पक्षाचा प्रमुख तिकडे मांडतोच असं नाहीये. त्याच्यामुळे जसं आता मोदीजी खासदार पण आहेत ना, किती वेळा असतात सभागृहात, किती वेळा? हो, मग तसंच आहे ना, पंतप्रधान आहेत पण खासदार नाही आहेत का? मग त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांना देणं बंधनकारक आहे की नाही? तर असे बरेच विषय.